ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपण देवाला काय देतो? फुल देतो, फळ देतो, बकरू कापितो, कोंबडा कापितो, देवा तुला मी हे देईल. पण बघा, महाभारतामध्ये असं एक उदाहरण आहे, त्यांनी काय दिलं देवाला? डायरेक्ट मुंडकं कापून दिलं. तो कोण? बर्बरी. बघा, आजपर्यंत भगवंताला मुंडकं कापून देणारा असा एकच महावीर जन्माला आला. मग महाभारतामध्ये ज्या वेळेला भीमाना राक्षसीन हिडिंबा, तिचं भीमावर प्रेम जडलं आणि त्या हिडिंब्याच्या पोटी कोण जन्माला आला? बब्रुवान, घटोत्कच. आणि घटोत्कचाचा मुलगा कोण? बब्रुवान. बघा, तो बब्रुवान जो आहे ना, तो देवीचा उपासक होता आणि त्या देवीनं त्याला असे 3 बाण दिले होते. एक बाणामध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करील अशी त्याची ताकद होती. आणि ज्या वेळेला महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला त्याचा शब्द काय होता? जो हरल, जो कमी पडल त्याच्या बाजूनं उभा राहायचं. आणि तो चाला होता. वाटेमध्ये कृष्ण भगवंतांनी त्याला अडवलं. म्हणून तो कुठं चाला? म्हणे मी ह्या युद्धामध्ये जो कमी पडल त्याच्या बाजूनं मी उभं राहणार आहे. आणि मग तुझ्याकडं काय म्हणे माझ्याकडं 3 बाण आहे. मग त्याची प्रचिती बघायला पाहिजे ना. तर सामनी काय होते? पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाचे जे सगळे वाळलेले पानं आहे ना, ते सगळे तोडायचे. त्यांनी सगळे वाळलेले पानं तोडले. एक पान कृष्ण भगवंताच्या पायाखाली होतं आणि तो बाण त्याच्या पायापाशी आला. आणि मग त्यांनी सांगितलं, भगवंता तू पाय बाजूला कर. पण त्याचा पाय तो आदू झाला. आणि मग त्या आदू झालेल्या पायाला कोणा बाण मारला? पारध्याने बाण मारला आणि कृष्णाचा अंत झाला. आणि मग त्याने त्याच्या मग मला तुझ्या भिक्षा मागायची. ब्राह्मणाच्या रूपानं भगवान त्याच्यापाशी गेला होता. देऊ शकतो म्हण मी. मग काय कर म्हण, तुझं मुंडकं कापून मला देऊन काय हरकत नाही. आणि त्याने त्याचं मुंडकं कापून भगवंताला दिलं. आणि मग त्याची एक इच्छा होती, हे जे युद्ध आहे ना, हे युद्ध मला बघायचे. आणि मग त्याने काय केलं, असं एक उंच झाडावरती आणि त्या बब्रुवानाचं मुंडकं ठेवलं. आणि मग सगळं महाभारत झालं. आणि त्यावेळेला हिला विचारलं गांधारीना, कारण हे कोणा काय केलं. आणि मग त्यांनी सांगितलं, हे सगळं युद्ध केलं आहे ना, हे युद्ध कोणा केलेलं आहे? भगवंतानं. हे सगळं निमित्ताला कारणीभूत आहे. हे सगळे मारले गेले, सगळे केले, याला कारणीभूत कोण आहे? कृष्ण भगवान आहे. आजही बी सृष्टीमध्ये जे घडतं आहे, जे घडू राहिले, हा करता अर्था कोण आहे? भगवंत आहे. बघा, मध्ये काय नव्हता? पाऊस नव्हता. इतका भयंकर पाऊस झाला, जिकडं तिकडं प्रलय. आणि आता कुठंच पाऊस नाही. म्हणजे करता अर्था कोण आहे? भगवंत आहे. म्हणून पराधीन पुत्र जगी मानवाचा. माणूस कोण आहे? पराधीन आहे. आणि मग तिनं कृष्णाला काय दिला? शाप दिला. म्हणून जसं माझं झालं ना, तसं माझं वंशाचा सगळा नाश झाला, तसा तुझ्या वंशाचा नाश होईल. आणि मग यादव कुळ माजले, आपसात लढले, सगळ्यांचा नाश झाला. कृष्ण भगवंत दुरून बघत होता. आणि मग
राम अवतारामध्ये वाल्याला कारण नसताना बाण मारला होता आणि तोच वाली पुढच्या जन्मामध्ये पारधी झाला. त्यांनी कृष्ण यमुनेच्या नदीवर ध्यानात बसला असता आणि त्यांनी एक हरिण म्हणून त्याच्या पायाला बाण मारला आणि कृष्णाचा अंत झाला. म्हणून तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदेखा. प्रत्येकाचं जे लेख आहे आणि प्रत्येकाचं जे कर्म आहे ते कोणालाच चुकत नाही. तर आपण म्हणून सत्कर्म करा, चांगलं करा, चांगलं बोला, जगा आणि जगू द्या. काम करा, कष्ट करा, व्यवसाय करा, फुकट घेऊ नका. ही आपली भारतीय संस्कृती. असा हा बब्रुहन आणि मग त्याचं राजस्थानमध्ये ठिकाण आहे आणि तिथं बर्बरी, तिथे गेल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात. असा बर्बरी स्वतःचं मुंडकं कापून देणारा आज या जगात कोणी तयार झालं नाही. असा बर्बरीच्या आख्याने. म्हणून भगवंताला काय पाहिजे? फल फूल काहीच नको आहे, त्याला फक्त काय पाहिजे? आपलं मन. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. भगवंताला कशी करे? म्हणून सकाळ संध्याकाळ भगवंताचं चिंतन करा, एकाग्र व्हा, ध्यान करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.